200 कोटी रुपयांचा दुसरा जी.आर. कृषी विभागाने कोणत्या आधारावर काढला असा सवाल उपस्थित झालाय। खरंच मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली होती का असाही सवाल आहे। कृषी विभागाने घाईघाईत काढलेल्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहेत। एबीपी माझाकडे 200 कोटींच्या त्या नव्या जी.आर.वर प्रश्न उपस्थित करणारी कागदपत्र हाती लागली आहेत। 23 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबरला मंत्रिमंडळ बैठकीत नव्या जी.आर.साठी मान्यता मिळाल्याचा मुंडेंचा दावा आहे। तर धनंजय मुंडेंनी कृषी सचिवांना लिहिलेलं पत्रही माझाच्या हाती लागलंय। या पत्रावर कोणतीही तारीख नाही ही धक्कादायक बाब उघड झाली आहे। 23 सप्टेंबरच्या बैठकीत कृषी विभागाचा एकही विषय नसल्याचं उघड झालंय। तर 30 सप्टेंबरच्या बैठकीत 3 विषय कृषी विभागाशी संबंधित होते, मात्र त्यात बळकटीकरण योजनेशी संबंधित एकही विषय नव्हता असंही दिसून आलंय। दरम्यान आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर काही गंभीर आरोप केले आहेत। पाहूया की 23 तारखेला 23 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्याच्यामध्ये एक ठराव मंजूर झाला। तो 23 सप्टेंबरला मंजूर झाला आणि 30 सप्टेंबरला तो कन्फर्म झाला असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु या दोन्ही मंत्रिमंडळाचे जे इतिवृत्त आहे ते बघितलं तर जो त्यांनी कार्यादेश काढला आहे, जो शासन आदेश काढला आहे, ज्याच्यामध्ये म्हटलं की 23 सप्टेंबरला हा निर्णय मंत्रिमंडळात मंजूर झाला होता, तो तसा कुठेही दिसून येत नाही। 23ला पण दिसून येत नाही, 30ला पण दिसून येत नाही। याचा अर्थ मंत्रिमंडळात ठराव मंजूर झालेला नसताना धनंजय मुंडे आणि त्यांच्या कार्यालयाने या निर्णयाची अंमलबजावणी केली, ज्याच्यामध्ये काही कोटी रुपयांची शेतकऱ्यांसाठी खरेदी होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।